अंडरग्राउंड मंदिर आणि स्वामींचं मठ आहे. विरारवरून रिक्षा केली डायरेक्ट, कारण का तिकडनं पण तोच इशू होतो. त्याच्यामुळे तिकडनं लांब आहे नालासोपारावरून, इथून बोलीवरून जवळ आहे ते. स्वागत तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती दिया अँड सई. आणि आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे आम्ही आलेलो आहे इच्छापूर्ती गणपती मंदिरला, जे की आहे वाघोळी नालासोपारा. आणि हे मंदिर असं आहे की जी पण आपण इच्छा मागू गणपतीचे ती पूर्ण होते. त्यामुळे ह्या गणपतीचं नाव दिलेलं आहे इच्छापूर्ती गणपती. आणि इथे खूप सुंदर असं स्वामींचं मठ सुद्धा आहे, ते पण आपण बघणार आहोत. तर चला बघूया. हे आहे श्री स्वामी समर्थांचं मठ, जे की इच्छापूर्ती गणपतीच्या बाजूलाच आहे. खूप सुंदर असं मठ आहे, ज्याच्यात आपल्याला आज जाताच खूप एनर्जेटिक आणि प्रसन्न वाटतं. स्वामींची मूर्ती खूप सुंदर आणि प्रसन्न आहे. इच्छापूर्ती अंडरग्राउंड गणपती मंदिर हे एक पवित्र स्थळ आहे, ज्याची उत्पत्ती कथा विलक्षण आणि प्रेरणादायी आहे. श्री भाऊ जनार्दन नाईक फुलारे यांनी या अनोख्या मूर्तीचा शोध 2001 साली घेतला, जेव्हा ते बांधकामासाठी जागेची खुदाई करत होते. सुमारे 15 फूट खोलावर त्यांना श्री गणेशाची एक शुभ मूर्ती सापडली, जी स्वयंसिद्ध मानली जाते, म्हणजेच ती आपोआप पृथ्वीमधून प्रकट झाली. या दिव्य शोधाचे महत्त्व ओळखून श्री फुलारे यांनी त्याला मान द्यायचे ठरवले आणि एक सुंदर भूमिगत मंदिर उभारले. स्वयंसिद्ध हा शब्द मूर्तीच्या भूमीतून चमत्कारीपणे प्रकट होण्याचे प्रतीक आहे. भू म्हणजे भूमी आणि स्वयंसिद्ध म्हणजे स्वतः प्रकट झाले. इच्छापूर्ती गणपती म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर त्या भक्तांसाठी एक श्रद्धास्थान बनले आहे, जे श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवू इच्छिते. आता आमचं खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे. ती रिक्षा आम्ही जी केली होती तीच आम्ही रिटर्न जाणार त्याच रिक्षाने. कामाला बघूया आता कुठे कामाला घेतलेले आहेत. 50ला 2 पेले. मस्त दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघालो घरी जायला. कुठे दिसतात मासे? केवढे सारे मासे दिसतात का तुम्हाला? तर पण काय दिसत मासे बघा केवढे केवढे. काढ छोटे.